नवीन वस्तू म्हटलं की पूजा आलीच, तर चला शेगडीची पूजा करून घेऊयात. आणि शेगडीवरती कधीही पहिला पदार्थ दूध उतू घातलं जातं. तर आता दूध तापून घेऊयात. ॲक्च्युली करायचा होता चहा. तर नवीन शेगडीवरती कधी पण ज्यावेळेस पूजा केली जाते, तर पहिल्यांदा ब्राह्मण सांगतात की गॅस पेटवा आणि गॅसवरती दूध उतू जाऊ देत. तर मग आपण पण चहा करायच्या अगोदर इथे टोपात दूध ठेवलेलं आहे. आता हे दूध उतू जाईपर्यंत गॅस तसाच ठेवायचा आहे. पूजा करून घेतली, साधे सिंपल. पटकन गॅस बंद करून टाकला, कारण खराब होऊ नये म्हणून. छान आहे. स्वस्तिक काढून घेऊयात. हळदी कुंकू लावलं आहे. आणि आता हे जे दूध गरम झालं आहे त्याच्यात मी छान असा चहा करणार आहे. तर याच्यामध्ये 1 कपभर पाणी मी घालेल आणि मग चहा पावडर आणि साखर. स्वस्तिक काढून मस्त हळदी कुंकू वाहिलं आणि लक्ष्मीच्या पावलांची, गणपतीची पूजा केली. मस्त असा चहा तयार होतो. याच्यामध्ये मस्त आलं कुटून घालायचं. दूध भरपूर घातलेलं आहे, त्याच्यामुळे चहा पावडर थोडीशी जास्त घालायची. आणि साखर देखील मी ते 3 चमचे घातलेले आहे 2 कप चहासाठी. भरपूर आलं ठेचून घातलेलं आहे. किसून आलं घालण्यापेक्षा ठेचून त्याचा जो रस निघतो त्याने मस्त चहा लागतो. मंद आचेवरती उकळून दिला आहे चांगला. घाई असेल तर अशा पद्धतीने गॅस मोठा करायचा आणि गाळणीने हलवत राहायचं एकदम उतू येईपर्यंत. मस्त चहा तयार झाला आहे. गॅस बंद करूयात आणि चहा पण गाळून घेऊयात. बरोबर 2 कप चहा आपला तयार झालेला आहे. म्हणजेच नवीन शेगडीवरती गोड पदार्थ आपला बनलेला आहे पहिला चहा. आणि चहा करायच्या अगोदर आपण पूजा करून शेगडीवरती दूध उतू घातलेलं आहे, म्हणजे दूध तापवलेलं आहे. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.